आज या ठिकाणी रमाबाई आंबेडकर नगरमध्ये माननीय पंकजाताई आणि आमच्या सगळ्या नेत्यांच्या सहकाऱ्यांसोबत एक प्रतिकात्मक राहुल गांधींच्या निषेधाचं, त्यांच्या वक्तव्याचं निषेध करणारं आंदोलन आम्ही सुरू केलं आहे। राहुल गांधी यांनी संविधान विरोधी आणि आरक्षणाला मोडीत काढणारी भूमिका सार्वजनिकरित्या परदेशामध्ये मांडली। राहुल गांधी आणि काँग्रेसचा त्रिवार निषेध आम्ही या ठिकाणी करतो। आमचा सवाल आहे, राहुल गांधी यांच्या ओठामध्ये त्यांच्या पोटातली भूमिका का आली? सर्वसामान्य आमच्या समाजातील संविधानिक आरक्षण मोडीत काढण्याचा राहुल गांधी यांचा मानस देशाने स्पष्ट मागितला आहे आणि तो बघितला आहे। आणि म्हणून आमचं आव्हान आहे काँग्रेसला आणि राहुल गांधींना, चैत्यभूमीवर येऊन परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरणाशी नाक घासून माफी मागेपर्यंत हे आंदोलन आम्ही चालू ठेवू। बाळासाहेब थोरात असतील किंवा काँग्रेसचे अन्य नेते असतील, हे आता त्याच्यावर मुलामा लावण्याचं कितीही काम करोत, शब्द फिरवण्याचं कितीही काम करोत, तरी आरक्षणाला मोडीत काढणारं आणि संविधानाविरोधीच वक्तव्य हे पूर्ण जगाने पाहिलेलं आहे। सवाल हा आहे की उद्धवजी, आता जोडो मारो आंदोलन तुम्ही राहुल गांधींच्या पुतळ्याचं करणार का? तुमचे जोडे आता भांडूपच्या कुठल्या बंगल्यावर पॉलिश करायला गेले आहेत का? तुम्ही ते जोडे बाहेर कधी काढणार आहात? महाराष्ट्राने देश पाहू इच्छितोय। पवार साहेब, आता गरिबाच्या बाजूने आणि आमच्या समाजाच्या बाजूने तुम्ही भूमिका घेणार आहात का? हे देश जाणू इच्छितोय। आणि मनोज दादा जरांगे, तुम्हाला आता भूमिका स्पष्ट करावी लागेल की राहुल गांधी आणि काँग्रेसची आरक्षण विरोधी भूमिका ही संविधानाबाबतच आहे, तर आता तुमची भूमिका तुम्ही या महाराष्ट्राला स्पष्टतेने मांडावी, हे आवाहन सुद्धा आम्ही करतो आहोत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेस मला आता राजकीय भाष्य आता करायचं। छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा पुतळा पडला तेव्हा काँग्रेसने एक प्रकारे मोदी मुंबईत आल्यानंतर आंदोलन करत पाहायला मिळालं होतं आणि माफी मागावी। आता पंतप्रधानांनी माफी मागितली होती, मात्र आता काँग्रेस माफी मागेल असं वाटतंय। राहुल गांधी या विषयाची समाजाची, संपूर्ण देशाची आणि आंबेडकरी विचारावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांची चैत्यभूमीवर माफी मागत नाहीत, तोपर्यंत काँग्रेस विरोधी आंदोलन चालूच राहील। सीधे तौर पे कांग्रेस का कहना है कि जो उनकी पार्टी, उनका यही कहना है कि इस पर बीजेपी राजनीति कर रही है और हम राहुल गांधी ने ऐसा कोई भी बयान नहीं किया है। बालासाहेब थोराट का ये बयान आज आया है। 100 चूहे खाके बिल्ली चली, इस प्रकार का कांग्रेस का रवैया है। कांग्रेस के नेता राहुल गांधी, उनका बयान पूरे दुनिया ने देखा है। अब कितना भी कवर अप करने का प्रयास वो करे, अपने दिलों से ये आक्रोश अभी हिंदुस्तान रोक नहीं पाएगा, उसको मर्यादा नहीं कर पाएगा। आरक्षण विरोधी और संविधान के खिलाफ की ये भूमिका, इसके ऊपर चैत्यभूमि में आकर राहुल गांधी नाक रगड़कर हिंदुस्तान की माफी मांगे, तब तक ये आंदोलन चालू रहेगा। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।